स्टार्ट. ग्रामीण भागात औद्योगिकीकरणास गती देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष सवलती आणि विकासाच्या काही क्षेत्रात खासगी गुंतवणुकीस वाव देण्याचे शासनाचे धोरण, यामुळे राज्यांमध्ये विकासाला चालना देण्याचे नवीन वातावरण तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी राज्याच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशात व्यक्त केला आहे. यासाठी राज्यामध्ये विविध समाज घटकांत सामंजस्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात केले आहे. आपल्या संदेशात ते पुढे म्हणतात, या दिनानिमित्त राज्यातील जनतेस मी माझ्या शुभेच्छा देतो. 29व्या वर्षापूर्वी याच दिवशी मराठी भाषिकांचे एक राज्य निर्माण करण्याचे स्वप्न साकार झाले. 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा होतो. यानिमित्त राज्यातील सर्व श्रमिकांनाही मी माझ्या शुभेच्छा देतो. मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्कारले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी अपार कष्ट केले आणि त्याग केला त्यांच्या संबंधीही कृतज्ञता व्यक्त करतो. राज्याच्या निर्मितीनंतर गेली 29 वर्ष सतत महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील आमच्या मराठी बांधवांनी घटनात्मक मार्गाचा व लोकशाही पद्धतीचा अवलंब करून या राज्यात सामील होण्यासाठी सतत त्याग केला आहे, असे सांगून त्यांच्या या प्रयत्नांशी न्याय्य मागणीशी महाराष्ट्र शासन व मराठी जनतेच्या बांधिलकीचा श्री पवारांनी पुनरुच्चार केला. संदेशात ते म्हणतात, राज्याच्या समतोल विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वायत्त प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. संतुलित विकासाच्या दृष्टीने शासनाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्याच्या विकासात शेतीचे महत्त्व लक्षात घेता काही नैसर्गिक कारणामुळे गेली अनेक वर्ष कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांस कृषी विकासात अधिक जोमाने भाग घेता यावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांची विविध प्रकारची सुमारे 230 कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 6% या कमी दराने कृषी पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा कृषी अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होऊन शेतकरी अधिक विश्वासाने कृषी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होईल, अशी मला खात्री आहे. राज्यातील दूध खरेदीच्या दरात वाढ करून शेतीच्या पूरक उद्योगास चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे व दुधाचे उत्पादन वाढविण्यास निश्चितच मदत झाली आहे. आर्थिक विकास हा सर्वांगीण विकासाचा एक भाग आहे. यासाठी राज्यातील सर्व समाज घटकांत सामंजस्याची भावना अधिक वृद्धिंगत होणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी राजकीय, सामाजिक व भाषाविषयक अभिनिवेश दूर ठेवून राज्याच्या विकास प्रयत्नात सहभागी व्हावे, असे माझे आव्हान आहे. सामाजिक सामंजस्य कायम ठेवूनच आपण राज्याची व देशाची शक्ती वाढविण्यास मदत करू शकू. या प्रयत्नाच्या बांधिलकीशी आपल्या निर्धाराचा आजच्या या शुभ मंगल प्रसंगी आपण पुनरुच्चार करूया, असे त्यांनी संदेशात शेवटी म्हटले आहे. स्टॉप.